कर्ली मासो हा बघू बघा, भाजी वांगीच्या वेगवेगळ्या प्रकारात भरपूर असतात या वागळी मासे. केळी, शेवग्याच्या शेंगा, सौंदर्याचं वाटत असं स्वरूपातलं दिसतं म्हणून मी त्यांना नेहमी आल्यानंतर 100 आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची भाजी. 20 रुपये कोथिंबीरची जुडी. असे सगळे मासे अजून. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर, आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतोय. मायबाप रसिक हो, आज मी इलय मालवणच्या चौक्याच्या बाजारात. चौक्याचा बाजार रविवारचं भरतात. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत हो बाजार असता. चौकेगावच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक या बाजारात येतात खरेदीसाठी आणि विक्रीसाठी. आजच्या ह्या चौक्याच्या बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला तर जाऊया मालवणच्या चौक्याच्या बाजारात. पुण्यावरून जो रस्तो मालवण आहे त्या रस्त्यात आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करतोय. काजी, फणस, आंबे असो सीझन असल्यामुळे या ठिकाणी आता काजीची खरेदी केली जाते. म्हणजे काजीच्या बियांची खरेदी केली जाते. बघा मस्तपैकी सगळे या ठिकाणी व्यापारी येतात आणि इथले स्थानिक जे काजूच्या बागायतदार आहेत ते हे काजीच्या या ठिकाणी विकूक येतात. आज साधारण दर दादा काय दर आहे आज या मालवण चौक्याच्या बाजारात? काजू बियांच्या खरेदीचा दर 163 रुपये असा. 300 चौक्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर प्रमाणात काजूची झाडं असल्यामुळे या ठिकाणी भरपूर काजूच्या बिया उपलब्ध होतात. हे बघा चुरमुऱ्यापासूनच्या सगळ्या गोष्टी असतात. हे दादा आपले नेहमी बाजारात असतात, यांच्याकडे सगळ्या गोष्टी आपल्या असतातच. या घरगुती उपयोगाच्या सगळ्या बघा, ज्या घरगुती उपयोगासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी दादा प्रत्येक बाजारामध्ये घेऊन बसतात. दादा काय गरम मसाल्याचं पण सामान आहे? गरम मसाल्याचं पण सामान. कशी पॅकेट असतात ही गरम मसाल्याची? सगळे 10-10 रुपयाला गरम मसाल्याची पॅकेट असतात. सगळे बडीशेप आहे, सगळे गरम मसाल्यासाठी लागणाऱ्या गोष्टी 10-10 रुपये. कलिंगड सध्या आता भरपूर या उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खालीला चांगलं असतं. दादा कशी कलिंगड आहे तो? 50. हे बघा ही दादांकडे 50 रुपये आहेत आणि ही मोठी आहे ती 80, 50 असे दर आहेत दादांकडे. ही कलिंगड या आजूबाजूच्या म्हणजे परिसरात जी पाणथळ जागा आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कलिंगड येतात. नारळ तर आता बाजारामध्ये बघू मिळतात. हे झाडू आहेत, म्हणजे नारळाच्या झावळ्यांचे झाडू बनवले आहेत. कशी झाडू आहे होती? 200 रुपयाला एक झाडू असा, म्हणजे 150-200 अशी किमती असतात. त्या झाडांची वळणीसुद्धा असतात अशी मजबूत. असं सुंदर हो बाजार चौक्याचो आपण बघतो. मालवण चौक्याचो बाजार. नारळाले भरपूर आहेत तरी आजूबाजूच्या परिसरात म्हणजे मालवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नारळाची झाडं असल्यामुळे नारळ उपलब्ध असतात. समुद्र किनारा असल्यामुळे सुद्धा नारळ मिळतात. कोंबडी आहेत बाजारात. अंडी आहेत. अंडी कशी आहेत हो ताई? आज 10 रुपये गावठी अंडी आहेत, म्हणजे 120 रुपये डझन. बाजारामध्ये थोडंसं कमी जास्त किमतीचं विषय असतात. या ठिकाणी तिरफळा जी आपण जेवणात वगैरे वापरली जातात. नारळ, तिरफळा, सुपाऱ्या मस्तपैकी कातरलेल्या पण सुपाऱ्या आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी बाजारामध्ये आहेत. बघूया पुढे आणखी काय काय आपल्याला मिळतात. दादा काय नमस्कार. काय म्हणताय, बाजार वगैरे झाली खरेदी? आता रविवारचा बाजार, प्रत्येक रविवारी आम्ही बाजारात येतो. हो चौक्याच्या बाजार. मासे वगैरे घेतले की नाही? मासे घेतले, पहिले मासे. होय. हो, बाकी नंतर मालवणचे वेगळा. मालवणचे ताजे मासे हो, आहेत. मालवणचे जायचे. राहायला कुठे तुम्ही? आम्ही आंबेरीचे. आंबेरीचे. हो. काय नाव म्हटलं? हेमंत गणपत परब. हेमंत गणपत. हो. चला बरं वाटलं भेटून. थँक्यू. पुढे आणखी जाऊया. आपले बरेचसे कष्टकरी असतात या ठिकाणी. हे बघा कलिंगड आहेत, चक्की कलिंगड आहेत, त्याप्रमाणे छोटी कलिंगड आहे. पण आपले नेहमी बाजारामध्ये भेटतात. नमस्कार दादा. त्यांच्याकडे वाली आणि मस्तपैकी लाल माठ आहे एकदम फ्रेश. कशी जुडी आहे ती लाल माठाची? 20 रुपये. आणि वालीची जुडी 20 रुपयालाच भाज्या असतात दादांकडे. बघूया आपण थोडीफार खरेदी करणार आहोत नंतर, व्हिडिओ झाल्यानंतर करूया आपण. वाली, लाल माठ, पाल्याची भाजी. अरे काजूगर एकदम फ्रेश वाटतं. बाबा कसे आहेत रे काजूगर? 200 रुपये पाकिट. 200 रुपये पाकिट. एकदम फ्रेश काजूगर आहेत. म्हणजे काजूच्या बिया आता सीझन चालू झाला. काही लोक काय लगेचच त्याच्या काजूचे गर भाजून त्याच्या बिया काढतात आणि मग ते बाजारामध्ये घेऊन येतात. हे 200 ग्रामचं आहे की पाव किलोचं आहे? 200 ग्रामचं पॅकेट 200 रुपयाला मिळतं या चौक्याच्या बाजारामध्ये. इथे या चौक्याच्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात वांगी बघून मिळते. वांग्यांचे प्रकार बघा, वेगवेगळ्या प्रकारची वांगी आहेत. जांभळ्या कलरची आहे. कसं वांगीचं वाटत दादा? 20 रुपये. 20 रुपये फक्त वांगीचे वाटे. म्हणजे वांग्याचं भरीत वगैरे करू छान असतात. त्याचप्रमाणे मक्याची कणस. परत ही जरा वांगी हिरवगार वांगी आहेत, ते पण 20 रुपये. मक्याची कणस. मक्याच्या कणसाचे वाटे कशा आहेत ताई? 50 रुपये. 50 रुपये. आणि ही 50 रुपये. सगळे 50 रुपये. हे उकडून आणलेले आहेत त्यांनी. असे सगळे हे प्रकार आमच्या या कष्टकरी
मालवण चौक्याच्या बाजारात आपल्याला बघू मिळते बघा. भाजी वांगीचे वेगवेगळे प्रकार या बाजारात तर हमखास असतं. नमस्कार. वेगवेगळे प्रकार या आपण मालवण चौक्याच्या बाजारात बघतो. हे बघा, ही छोटी वांगी आहे. कशा तो वांग्याचा वाटा हा 20 रुपये. 20 रुपये. सगळे वांगीचे वाटे 20 रुपये. बात आहे. हां, या 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 घ्या 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 तुम्ही. तर अशी वांगी, शेवग्याच्या शेंगा, हो इली तर त्याशिवाय पुढे जाऊचंच नाही मी. या आमच्या सगळ्या कष्टकरी माता भगिनी बाजारामध्ये आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी इलेल्या असतात. नमस्कार ताई, काय म्हणता आज नारळाचा दर काय? नारळाचा दर आता 40-45. 40-45. 40 रुपये, 30 रुपये. मुंबईला हे उकडे नारळ तांदूळ 60-70 रुपयाला मिळतात हे मोठे नारळ इथे मुंबई. 40 रुपयाला. हो, हे 40 रुपयात मिळतात. शेवग्याच्या शेंगा, आबोलीच्या वेण्या बघा किती सुंदर लावले. कसं तो आबोलीचं 20 रुपये. 20 रुपयात आबोलीची वेणी आहे. अशा सगळी गोष्टी आज आपण बाजारात बघतो. फ्लावर आहे, हो. गावठी कोथिंबीर आहे. अरे वा, हे बघा या ताईंच्या शेतीतली गावठी कोथिंबीर. कशी जुडी ती? 10 रुपयात. फक्त 10 रुपयात कोथिंबीरची जुडी आहे. मस्तपैकी वांगी गावठी आहे, शेंगा आहे. गावठी वांगे. काय तो वेगळा प्रकार हा? हां. किती प्रकार वांग्याचे? 4 प्रकार बघितले आतापर्यंत. ह्या प्रकारात काय नाव बिव हा की काय? हे काय नाही, लांबट वांगी आहे. लांबट वांगी. असे वांगीचे छान प्रकार आज बाजारात बघू मिळतो. पुढे जाऊया. वाली, केळी, शेवग्याच्या शेंगा, त्याचप्रमाणे जाम, नारळ भरपूर प्रमाणात वाटे 20-20 रुपयात भाजीचं वाटो मिळतं या आमच्या चौक्याच्या बाजारात. नमस्कार ताई. नारळ, अरे वा, कैरी पण आलेलं. हो, येतो आम्ही 6-6 महिने कधी कधी येतो. पेरू, त्याचप्रमाणे कैरी आणि केळी, शेंगे वगैरे. जाम बघा, जाम मस्त वेगळी आहेत वाटे. केळी आहे. केळी कशी डझन आहेत आज? 50 रुपये. 50 रुपये. नारळ पण नारळ साधारण दर काय नारळांचा? 40, 45, 50 असे म्हणजे जशी साईज असतात तसे त्याच्या किमती आहेत नारळांच्या. हे दादा आमच्या नेहमी आपले दादा बहीण लक्ष्मीनारायणाचा जोड आपल्याला या बाजारात बघू मिळतात. छान कष्ट करणारी लोक बघून समाधान मिळतात की ते नियमितपणे आपला व्यापार करतात. बघा इथे सुद्धा नारळ, वाली. आंब्याचे प्रकार काय वेगळं? हापूस आंबे आहेत काय हे? नाही ना. कसले आंबे आहेत हे? लोणच्याचे आंबे आहेत काय? अच्छा अच्छा, लोणच्याचे. पिकल्यावर काढले म्हटलं हापूस आंबे आहेत तिथे. आता सध्या आंबे, फणसचा जो सीझन येलो, करवंद, तोरणं अशी सगळे आता बाजारात उपलब्ध होत आले. आपण बघूया, अजूनपर्यंत तशी बाजारात केली नाहीत पण येतील लवकरच. हे बघा, नारळसुद्धा छानपैकी मांडणी केलेली आहे साईजनुसार त्याची किमती नारळांची. असं चौकाचा सुंदर बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. पुढे आणखी बघूया खयचे खयचे कष्टकरी बघू मिळतात ते. काही होलसेल व्यापारी असतात आणि आपली गरम मसाल्याचं सामान घेऊन बसणारी आपली माऊली पुढे दिसली बघा. आपण त्यांच्याकडे पण जाऊया. ते बघा, गरम मसाला. दादांकडे आपण मागे लसूण घेतली होती, मिरची. दादा मिरची कशी किलो आहे आता? कसे आहे तुम्ही? बरे आहात ना? हो, 500 रुपयात मिरची बघा. अगदी सुंदर मिरची आहे. आमच्या मालवण चौक्याच्या बाजारात तुम्ही या ठिकाणी आलात तर चौकातून जरा पुढे आलात की हे दादा आमच्या आणि दादा आणि ताई आमच्या त्या. नमस्कार आई. त्यांना बघितल्यावर नेहमी समाधान वाटते कारण त्यांचा चेहरा आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अगदी देवीच्या स्वरूपातलं दिसतं. म्हणून मी त्यांना नेहमी आल्यानंतर पहिला हाक मारतो किंवा त्यांच्याकडे मुद्दाम येतो मी. त्याचं कारण हे आहे. हे बघा, मस्तपैकी मिरची, लसूण, त्याचप्रमाणे गरम मसाल्याचं सामान या ठिकाणी साधारण. हो बरं, तुम्ही कशात? बरत नाही. तुम्हाला बघितल्यावर खूप बरं वाटतं म्हणून मी नेहमी तुमच्या जवळ येतो आणि तुम्हाला हाक मारतो. 10 रुपये पॅकेट आहेत की काही? 20 वाली. हां, गरम मसाल्याची क्वांटिटी जशी आणि क्वालिटी किंवा जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या इथे मिळतात. आणि 20 रुपये, 60 रुपये असे प्रत्येक जिन्नस आहे त्याच्या वेगवेगळ्या किमती आहेत नाही का? असं आहे. छानपैकी या आलात कधीतरी आमच्या या आईकडे हमखास येऊन तुम्ही वस्तू घ्या, तुम्हाला पण समाधान मिळेल. इथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची भाजी मिळत आहे बघा. हे शाहू मार्केटवरून वगैरे येणारी भाजी, सगळ्या प्रकारची मांडणी अगदी उत्तम केलेली आहे. दादा आज टोमॅटोचा दर कसा आहे? 30 रुपये टोमॅटो आज किलो आहे. आपण दर बाजारामध्ये मुद्दाम टोमॅटो, कांदे, बटाटे यांचे दर जाणून घेतो कारण कांदे बटाट्यांच्या दरावरती बऱ्याचशा बाजाराची चढ उतार ठरलेलो असतं एकंदरीत व्यावहारिकदृष्ट्या. काही ठिकाणी कांद्यांच्या भावावरती सुद्धा पगारवाढ होता असा
आम्ही पूर्वी ऐकायचो की कांद्यांचे दर वाढले की पगाराचे म्हणजे क्लिअरन्स अलाउन्स म्हणतो तो अलाउन्ससुद्धा त्या कांद्यांच्या भावावरती पहिलं गृहीत धरलं जायचं. आता तो विषय बाजूक गेलेलो असं आहे बघा. या ठिकाणी कांदे बटाटे वगैरे आहेत. दादा कसं आहे आज कांद्यांचा दर काय? 20 रुपयाला कांदे किलो म्हणजे 100 रुपयात 5 किलो. आणि बटाटे कशी आहे? बटाटे 30 रुपये. इंदूर बटाटे आहे का ती? इंदोर बटाटे आहे. इंदोर बटाटे 30 रुपये किलो आणि कांदे 20 रुपये किलो म्हणजे 5 किलो 100 रुपये असं कांद्यांचं दर आहे. कोबी कसा किलो आहे आज? कोबी 40 रुपये. कोथिंबीरची जुडी 20 रुपये म्हणजे कोथिंबीर जुडी 20 रुपये, कोबी 40 रुपये. अशी सुंदर भाजी या ठिकाणी मिळतात. टोमॅटो वगैरे फळावळ तसेच म्हणजे सगळ्या प्रकारची फळं या ठिकाणी उपलब्ध असतात चौकाच्या बाजारात. रामफळ, द्राक्ष, पेरू वगैरे, डाळिंब वगैरे असं सुंदर बाजार. आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारात. मासळी बाजारात खयचे खयचे मासे येतात आणि त्या माशांचे साधारण दर काय आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. या उजव्या बाजूला आपल्याला दिसतं ती पानाची पान, तंबाखू, चुनो वगैरे म्हणजे पान खाणाऱ्यांसाठीची सोय आहे. त्याचाच पानांचा दर काय हो? शेकडा कशी आहे? शेकडा 80 रुपये. आज पानं शेकडा 80 रुपये, शेकडा 80 रुपये आहेत. अशी पानं नेहमी कमी जास्त होत असतात, परंतु जी आवश्यक विधीसाठी वगैरे धार्मिक विधीसाठी किंवा लोक जी पान खाणारी आहेत त्यांना हे आवर्जून पानं लागतात असं विषय. आता पुढे आपल्या या नेहमी आपल्या बाजारात भेटणाऱ्या आमच्या तारकर्लीच्या ताई, त्यांच्याकडे कधी नारळ, कधी सुक्या मावऱ्या, कधी ताजा मावरा असं वेगवेगळ्या क्वालिटीचं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचं व्यापार असतात म्हणजे धंदो असतात. आज सुके जवलं विकतात, ताजे मासे विकतात, कधी सुके मासे विकतात, कधी नारळ विकतात. असे सगळे क्वालिटी व्हरायटी वाईज व्यापार करणाऱ्या आमच्या ताई तारकर्लीच्या, त्यांच्याकडे आज सुके मासे आहेत. धोडिया कशी आहेत ती? कसं वाटतं धोडियाचं हो? 100 रुपये वाटतं. 100. आणि बांगड्याचो? बांगडे 100. बघा कर्दी जवलं 50 आणि कर्दी 100 रुपये कर्दी आहे. सुके मासे, ताजे मासे असे बाजारामध्ये आम्ही बघतो. या ठिकाणी आता आम्ही ताजे मासे बघतो. सध्या बांगडे आणि सौंदाळे मासेमारी चांगले मिळतात. मालवणच्या बाजारात वगैरे सध्या भरपूर प्रमाणात तारली, पेडो, त्याचप्रमाणे सौंदाळे, बांगडे, प्रॉन्स, गोडाळे. सौंदळ्याचं वाटत कसं? 200 रुपये सौंदळे आहेत. आणि बांगडे 200, सौंदाळे 200, बोडाळे पण 200 की काय? बोडाळे आहेत मस्त मासे. बघा किती सुंदर पद्धतीने छान स्किल. बरेचसे लोक मासे घेतात. आज रविवार असल्यामुळे या माशांना मागणी असतात. तर आमच्या मालवणच्या ताई त्यांच्याकडे मोरीगिरी सुटी केलेली आहे. कर्ली मासो हा तर कसं हो कर्ली मासो तो? 350 रुपये सांगून 300 रुपयात देतले. बाकी पेडवे, बोडाळे, मुळे असे मासे. गर्दी आहे जरा. रविवारचं माशाचं खाऊचा दिवस असल्यामुळे लोक मासे घेऊ येतात रविवारचे. त्याच्यापासून वाट काढीत जाऊया, बघूया खयचे मासे आहेत. हे का वाटूळ म्हणतात आणि वागळी मासो सुद्धा म्हणतात. काही कापतात वागळी मासो. जीवनसत्वाच भरपूर असतात या वागळी मासे. कधी ना कधी खाऊ. बांगडे, ढोमी, असे सगळे मासे. दोमीचं वाटतं बघा. दोमीचं कसं? 100 रुपयात दोमी 4 आहेत. असे सगळे मासे या बाजारात. असं सुंदर बाजार आहे. बघूया पुढे आणखी जाऊया. गर्दी आहे मासे घेणाऱ्यांची गर्दी असल्यामुळे आपण थोडंसं दर विचारूक सुद्धा त्यांना डिस्टर्ब करू मन नाही ना. गाभे मासे आहेत. गाभे मासे त्याचप्रमाणे गोडाळे, डोमी, बांगडे असे सगळे मासे आज. तसं गाभ्यांचा वाटा कसा? 200 रुपये. साधारण 200 रुपये अशी किंमत असते माशांची, जी सर्वसामान्य लोकांना परवडत अशाच किमती या मासळी बाजारात असतात. चला अशा पद्धतीने शेवटचं फेरफटको मारूया, बघूया बाजारात म्हणजे काय काय बघून मिळतात. या मालवण चौक्याच्या बाजारात भरपूर व्यापारी लांबून सुद्धा येतात.
आणि बरेचसे लोक खरेदीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात या बाजारात येतात. ते बघा नारळ, कांदे, बटाटे. हे कांद्या बटाट्यांचा हमखास त्यांच्याकडे काय दर आहे तो बघूया, जाणून घेऊया. हे नेहमी कांद्यांचं दुकान आहे. चांगल्या क्वालिटीचे कांदे वगैरे आपल्याला उपलब्ध आहे. कसे आहेत कांद्याचा दर काय आज? 20 रुपये म्हणजे 100 रुपयाला 5 किलो. आणि बटाटे कशी आहे? बटाटी 30 रुपये. बटाटे इंदूर बटाटे वगैरे असतात. हे बघा बटाटे पण मस्त आहेत, 30 रुपये किलो आहेत. हा सुंदर कांद्याचं दुकान आहे. इथे भरपूर गर्दी असते नेहमी आणि रेग्युलर घेणारे सुद्धा लोक असतात. भाजीपालो इथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला आहे, सगळ्या प्रकारचं भाजीपालो. हे काही व्यापारी गावोगाव असतात, प्रत्येक बाजारामध्ये आपणास बघूक मिळतात. टोमॅटो, लाल लाल टोमॅटो, हिरवीगार भाजी, गवार वगैरे सगळ्या प्रकारचे आमचे दादा नेहमीच सगळ्याच बाजारामध्ये असतात आणि छानपैकी आपलं व्यापार करतात, कष्ट करतात. आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या मस्त हिरव्यागार वगैरे. बाबा आज गाजरचा दर काय आहे? गाजर पाव किलो 30, अर्धा 50. गाजर पाव किलो 30 आणि बीट आहे. सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे चांगल्याने व्यवस्थित दराला मिळतात. तसं हे आमचे मित्र आहेत, छान व्यापार करतात. कपडे, सगळ्या प्रकारचे कपडे वगैरे सुद्धा असत. रिक्षावरती छानपैकी नाव आहे सातेरी. हे रिक्षा आमच्या या चौक्याच्या ठिकाणावरून गावागावात नेऊन प्रवाशांका सोडतात. अगदी मस्तपैकी असं नाव लिहिलेलं आहे सातेरी. अशा सुंदर रिक्षा स्टँड पण आहे. जर तुम्हाला आजूबाजूच्या गावात जायचं असेल तर या रिक्षामार्फत तुम्ही आपापल्या गावी जाऊ शकता. असे सुंदर मालवण चौक्याचा बाजार आज आपण बघतो. आता आपण शेवटचा एक फेरफटका मारूया बाजारामध्ये, बघूया बाजारात आणखी काय काय बघायला मिळतं ते. कलिंगड माका विकत घेऊचाच आहे आणि हे जी कलिंगड चांगली असतात ती त्यांच्या स्वतःच्या शेतीतली ही कलिंगडं असतात. आज एक चांगलंसं कलिंगड घेऊया. दादा शोधून देत आहेत जरा चांगलं कलिंगड. दादाने आता आपल्यासाठी एक कलिंगड काढलं आहे, चला घेऊया ते. होय, माझ्यासाठीच काढलं त्याने. चला हां हां चालेल, बस झालं. पैसे घ्या तुमचे. मस्त की लाल लाल कलिंगड आहेत. आणि हे कुठला बाजार करतो वहिनी? चौक्या, मालवण, हां कट्टा, हां आणि विरण बाजारात पण असतं. चला धन्यवाद. मायबाप रसिको, कसं वाटलं हो मालवण चौक्याचो आठवड्याचो बाजार? तो रविवारचो भरणारो बाजार सकाळी 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत भरता. या बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिको धन्यवाद. जय हिंद.